तुझी हिस्ट्री माझ्याकडे आलेली आहे आणि तुला प्रेग्नन्सीमध्ये हाताच्या तळव्यांवर, पायाच्या तळव्यांवर खाज यायला लागली आहे. रात्री ती खूप वाढते, त्यामुळे तुला झोप येत नाही, तुझी चिडचिड होते. तर शक्यतो आपण लिव्हर फंक्शन टेस्ट चेक करून घ्यायचं. कारण बाईल ॲसिड, बाईल सॉल्ट्स वाढल्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं. तर त्याला आपण कोलेस्टेसिस ऑफ प्रेग्नन्सी म्हणतो. जर कोलेस्टेसिस असेल तर डिलिव्हरी आपल्याला लवकर करावी लागते. कारण कोलेस्टेसिसमध्ये बाळाला धोका होण्याची संभावना असते. जर बाईल ॲसिड खूप जास्त वाढलं, 100च्या वर असेल, तर डिलिव्हरी 36 वीक्सच्या आधीसुद्धा करायला लागू शकते. जर ते 40च्या आसपास असेल, 40 मायक्रोमोल पर लिटर असं म्हणतो आपण. तर त्याच्या आसपास असेल तर 37 वीक्सला आपण प्लॅन करतो. आता डिलिव्हरी कशी करायची? नॉर्मल करायची का सिझर करायचं? तर डिलिव्हरी आपण नॉर्मलसुद्धा करू शकतो. जर ब्लड प्रेशर, शुगर्स, बाळाची पोझिशन, बाळाची हालचाल, बाळाचा डॉपलर चांगला असेल, तर निश्चित आपण नॉर्मलसाठी सुद्धा प्रयत्न करू शकतो.